मंडळी, कल्याणची चुलबुली शिवालीवर रुबाब गाजू पाहतोय खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी. पण त्याच्या या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठी तयार आहे नॉनस्टॉप कॉमेडीचं सेशन, अर्थात कडूंचा भूषण. बघूया ह्या तिघांचा हा हास्य सामना. हॅलो, हाय. आई शपथ, आज मला प्रचंड आनंद झालाय कारण अभिनयाचं भारती विद्यापीठ आज इथे आलेलं आहे. अहो, तुम्ही खरंच खूप दिग्गज आहात आणि तुम्ही आज इथे आलात, आम्हा सगळ्यांनाच प्रचंड आनंद झालाय. तुम्हाला माहितीये, आजपर्यंत मला समीर चौगुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम हे सगळेच दिग्गज वाटत होते आणि हे पण साडे दिग्गज असा आवाज दिला की ओ द्यायचे हो. पण आज तुम्ही आल्यामुळे मला कळलंय की खरे दिग्गज कोण असतात ते. तर आपण स्किटकडे वळूया. स्किटची गोष्ट अशी आहे की माझ्या बाबांची एक खूप मोठी कंपनी आहे, MHJ इंडस्ट्रीज नावाची. मला इथे ऍक्च्युली यायचा कंटाळा येतो, पण आज इथे मी आलोय कारण आमच्या कंपनीत एक पाखरू आलंय नवीन, शिवाली नावाचं. आणि ती खूप गोड आहे हो, प्रचंड सुंदर आहे ती आणि मला ती खूप आवडली आहे ताई. आणि आज तिचा वाढदिवस आहे. हो, हा बेस्ट चान्स आहे मला तिला इम्प्रेस करण्याचा. विश मी गुड लक प्लीज. गुड लक. थँक्यू. मी बघतो आता. वा दादा. हाय शिवाली. निमिष सर. अगं निमिष सर, तुम्ही इथे एवढ्या संध्याकाळी? तुम्ही रोज सकाळी येता ना? मी दूधवाला आहे का फक्त सकाळीच यायला? माझ्याच बाबांची कंपनी आहे की नाही, येऊ शकतो मी कधी, म्हणजे येऊ शकतो ना. तसं नाही हो. म्हणजे कंपनीत कोणी नाहीये ना, सगळे घरी गेलेत. ये ना तू, बस ना प्लीज. मी खरंच फक्त तुला भेटायला आलोय शिवाली. मला सर. विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शिवाली. अर्थात. हे बघ, सुंदर मुलीचा वाढदिवस मी कधीच विसरत नाही. मग माझा कसा लक्षात राहिला? बाळा, कारण तू आहेस सुंदर. तू खरंच खूप सुंदर आहेस. कसं असतं ना, सुंदर मुलींचे दोन प्रकार असतात शिवाली. मेंदूने सुंदर आणि चेहऱ्याने सुंदर. आणि तू डेफिनेटली दुसऱ्याच प्रकारात मोडतेस बाळा. प्रचंड सुंदर आहेस, खरंच सांगतोय मी. खरंच? अगं खरंच. मी स्पेशल केक आणलाय तुझ्यासाठी. बघ. आणि आज आपण दोघांनीच या केबिन मध्ये तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. हे बस, हे बघ, तुझ्यासाठी गिफ्ट पण आणलंय मी. येस, आय नो तुला फ्रेंच वाईन आवडते ना. वाव सर, किती गोड. आणि हे बघितलंस का काय? अय्या, बुकालाच्या वाकड्या. काय आहे? बुकालाच्या वाकड्या. बुकालाच्या वाकड्या कशा असतील ग? या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना. बुकालाच्या वाकड्या कसं वाटत? असं वाटतं ना ते ऐकायला. गुलाबाच्या पाकळ्या मस्त वाटतं. आता तू ना, हे बघ, तिथून असं चालत यायचंस आणि मग मी तुझ्या सर्वांगावर या पाखळ्यांची पखरण करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॉल डान्स पण करायचा. येस, लेट्स सेलिब्रेट युअर बर्थडे. आणि त्याच्या आधी एक, इट्स युअर बर्थडे टुडे, राईट? येस. गिव्ह मी अ बर्थडे हग. साहेब, तुम्ही आज आणि इथे आत्ता? हे मी विचारलं पाहिजे. तुम्ही आता इथे काय करताय? झालं ना, तुम्हाला घरी सोडलं होतं ना? नाही, हे ऑफिसचं काम होतं महत्वाचं. तुमच्या वडिलांनी सांगितलंय.
तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्यायचा आहे, तो द्यायला पाहिजे. नाही नाही एवढी घाई नाहीये, मी बोलतो ना डॅडशी. तुम्ही जा आता, ऑफिस टायमिंग संपलंय, तुम्ही घरी जा. नाही 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 नाही, आता काय घरी जायची मला तशी काय घाई नसते. बघा वाजले बघा किती. काटे पडले. इथे घड्याळ आहे बघा. हे त्यामुळे काय घरी जायची काय घाई नाही आपल्या. नाही बरं झालं काका तुम्ही आलात ते. आम्ही ना माझा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. तुम्ही जॉईन व्हा ना आम्हाला. मला खूप आवडेल काका. हो ना सर? नाही ऍक्च्युली हे मुली शुभेच्छा तुला. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय दोन्ही पायांच्या पडणार. अहो ती नाही ना पडू शकतो. तुम्ही जा ना काका. कशाला काका नाही मला विश केलात पण तुमचा बर्थडे कधी असतो? नेहमीच असतो. म्हणजे आज पण आहे. आज कसं काय? आज माझा पण वाढदिवस आहे. पण तुम्ही त्या मागच्या महिन्यात सेलिब्रेट केला होता. सगळ्यांना जिरा गोळी वाटली होती. हो मला ते जिरागोळी वाटली होती. काय ते माझं मोदकाचं बजेट नव्हतं ना. जिरागोळ्या पण वेगळं काहीतरी. पण ते काय झालं, तो जो होता ना माझा मागच्या महिन्यात, तो इंग्लिश महिन्याप्रमाणे होता. आज माझा आहे ना, आज माझा तिथीप्रमाणे आहे. जा तुम्ही घरी जा. आम्हाला आता ते थांबायचंय. नाही त्यांचा बर्थडे आहे ना सर. तिथीनुसार आहे. पण बर्थडे आहे ना हे महत्वाचं आहे. तर आम्ही काय करतो, आम्ही दोघं मिळून केक कापतो. चालेल सर? नाही पण केक फक्त तुझ्यासाठी आणलाय. तू पाहिजे तर घरी घेऊन जा. सर तू घरी घेऊन जा. माझ्यासाठी म्हणजे एम्प्लॉई साठीच आणलायत ना तुम्ही सर. आणि तो केक तुम्ही आणला तर तुमच्या समोरच कापला गेला पाहिजे ना सर. कडू काका बघितलं का एवढे चांगले बॉस कुठे भेटणार आहेत का? केक तुम्ही ना. तू एकटी काप ना. काका नाही सर तुम्ही एक काम कराल का? आमचे फोटो काढाल का? थांबा. हे घ्या आमचे फोटो काढा. आम्ही दोघं मिळून केक कापू. हॅपी बर्थडे तुम्ही आणि मी. झाला हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे. हा झाला काका झाला. काका तुम्हाला नाचता येतं? नाचता येतं म्हणजे मी सॉलिड नाचतो. काय बोलता? तुम्हाला बॉल डान्स येतो करता? अरे तू बॉल तो डान्स करतो मी. कॉलेजमध्ये मला अनिल कपूर चिडवायचे. काय बोलता? मग काय चिडवायचे? अनिल कपूर. अरे अनिल कपूरच्या छातीवरचा केस पण तुझ्यापेक्षा जाड असतो रे. अनिल कपूर कुठून अनिल कपूर वाटतो? कुठला अनिल कपूर आहे? चिडू नका ना. चिडू नका. चिडत नाहीये मी पण. हा कुठला अनिल कपूर आहे? खरंच सांगतोय. कॉलेजमध्ये असताना अनिल कपूर चिडवायचे ना मला. ते काय मला बघून नाही, माझ्या तब्येतीकडे बघून नाही, माझा डान्स बघून मला चिडवायचे. मग कुठला डान्स करायचा तुम्ही? म्हणजे काय कुठला म्हणजे तोच अनिल कपूरचा डान्स करायचो. हे वाजव रे हळू. काका काका तुम्ही बसा ना. रिपोर्टचं काम करा ना. रिपोर्टचं काम बाकी राहिलं. काम करायला पाहिजे. नाही त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ काका. ते तुमचं रिपोर्टचं काम आहे ना ते सर करतील ना. नाही त्यांचं नाही बघा सर कधी मला नाही म्हणत. हो ना सर? हो ना? बघितलं अगदी माझ्या भावासारखे. लव्ह यू दादा. तुझा बाप तुझा दादा असेल. ए कडू तुझा बाप आहे ना. तुझा बाप एकदम मस्त आला परफॉर्मन्स. जाणून घेऊया दर्दी हास्य रसिकांची प्रतिक्रिया. भारतीताई. खूप छान. कडू तुझं अभिनंदन. खूप मी तुझी खूप मोठी फॅन आहे. तुला ह्याला ना प्रत्येक वेळेला ज्या ॲक्शन सुचतात ना, शारीरिक अजिलिटी एवढी त्याची, एवढा अजाईल आहे की कुठलंही हाड मला असं वाटतं त्याचं लवचिक असं आलं पाहिजे. सगळी हाडं त्याची लवचिक आहेत. म्हणजे डायलॉग नसले तरी चालतील पण भूषणला नुसती ॲक्शन दिली तरी ते सगळं मारून नाही असं भूषणची शरीराची. आणि शिवाली तुझं खूप अभिनंदन. कारण मी पहिल्या दिवसापासून बघते आणि तिने एवढी सुधारली आहे ती मुलगी. एवढी सुधारली आहे. रिअली अभिनंदन तुझ्याशिवाय. निमिष
तुझे पण टायमिंग खूप छान आहे. तुझे कॅरेक्टर तू करेक्ट उभी करतोस आणि अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं. थँक्यू. अशाच एका आगळ्या वेगळ्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी येतोय फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि हा प्रॉब्लेम जिला आहे ती कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. Stop. Hello everyone, I'm Gaurav More from Powai Filter Pada. Thank you. Hello sir, ma'am. Hi sir. मॅम सर काय ना गेली 8 वर्ष मी माझं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतोय पण जुळतच नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय मला कळतच नाही. पण आज मी ह्या कॉफी शॉपमध्ये आलोय ना तिथे एका अब्जोपती म्हणजे अब्जोपती माणसाच्या एकुलत्या एक मुलीने मला भेटायला बोलवलेलं आहे. वधूवर सूचक मंडळात तिने माझा फोटो बघितला आणि ती डायरेक्ट आपल्यावरती फिदा झाली. तर ती आता येईलच. पण आज काय चान्स मी सोडत नाही. जुळवणार म्हणजे जुळवणारच. ती येईल आता. अब्जोपतीची मुलगी बाबा. हाय हाय. प्लीज हॅव अ बसा ना. हॅव अ सीट असं असतं ते. हो काय मला एवढंच प्लीज प्लीज येस बसा ना. शुअर. हाय हाय. हाय मी गौरव. हॅलो. ओ हॅलो. हाय तुम्ही. हाय हाय. ओके आहे ना. ओके हाय 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 हॅलो हाय हाय. हाय मी गौरव. हॅलो हॅलो. हो तुम्ही झोपताय. हॅलो ऐका ना. हाय 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 मला बोलायचं आहे. हा बोला ना. हाय मी गौरव. अरे बोलल्या गौरव बोलले की झोपते यार. नाव सांगितलं की झोपते. नाही माझा अभिनय बघून झोपले असते तर मान्य केलं असतं. नाव सांगितल्यावर हॅलो हाय 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 ओके आहात ना. ना म्हणजे आल्यापासून डायरेक्ट असं झोपताय म्हणून विचारलं. हाय हाय. ओके. मी झोपले होते का आता. हो तुम्ही झोपलेला आहात. ऐका सॉरी काय? नाही मला म्हणजे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. हो. म्हणजे माझा ना एक छोटासा विचित्र प्रॉब्लेम आहे. विचित्र प्रॉब्लेम. हा म्हणजे समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं ना की मला झोप येते. काय हा समोरच्याने ग उच्चारलं की तुम्हाला. हो हॅलो. तुम्ही पुन्हा झोपलेला आहात. हो झोपलेला तुम्ही पुन्हा झोपले होते ना. हो. बघा मी म्हंटल ना तुम्हाला की माझा प्रॉब्लेम आहे की समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं ना की मला झोप येते. माझी मस्करी करत नाहीत ना. नाही म्हणजे काय सांगू मी लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे. हो काय? म्हणजे लहानपणी एकदा खेळताना डोक्यावर पडले होते. मग ते सगळं असं हल्लं आणि तेव्हापासून समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं की मला झोप येते. हे खरं असेल ना. हे लईच विचित्र आहे बरं का. विचित्र आहे ना. हो. पण काय करू. आणि गंमत म्हणजे अशी की मी उच्चारलं की मला काहीच होत नाही. म्हणजे मी सकाळी गंगा तेरा पाणी अमृत किंवा हर हर गंगे भागीरथी सगळं म्हणते मला काहीच होत नाही. समोरच्या माणसाने म्हटलं की मला झोप येते. समोरच्याने म्हटलं की ओके ओके. हा म्हणजे मला माहितीये की तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा. नाही तुम्हाला जर पसंत नसेल तर मी जाते. हो नाही थांबा ना. मी कुठे नाही बोललोय. हा थांबा. अरे सॉरी. नाही म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलंय. म्हणजे मी तुम्हाला गंडवलं नाहीये. अरे मी कुठे बोललो तुम्ही मला गंडवलंय म्हणून. अब्जोपतीची पोरगी नसते ना आत्ता सोडून गेलो असतो. हा पण हॅलो हॅलो. ओ अरे तुम्ही
पुन्हा झोपला तो पुन्हा झोपले होते? हा ऐका ना माझा प्रॉब्लेमच आहे हा. खरं तर हे मला पचनी पडत नाहीये हे सगळं पण ठीक आहे काय करू माझं सॉरी मला म्हणजे तुम्ही थोडस समजून घ्या. मी आहे ना हा ना? मी आहे हे किती वर्ष टिकून आहे थांबा 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 बार थंडी वाजायला लागली थांबा थांबा हे आता कानाखाली का माझा अजून एक प्रॉब्लेम आहे. काय म्हणजे समोरच्या माणसाने ट हे अक्षर उच्चारलं की मी कानाखाली मारते. सॉरी माझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं एक एक करून एक एक अक्षर काढलं तर म्हणजे मी आतापर्यंत हे हे आणि ह्याच्यावरच कसं हे मूळ आहे बाकी सगळं बाकी हे शाखा आहे शाखा. नाही मी म्हंटल ना तुम्हाला सुरुवातीला की मी डोक्यावर पडले होते. हो थोडी सटकली आहे का सॉरी सॉरी थांबा 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 जरा थांबा 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 मला असं जाणवतंय इथं कोणीतरी इस्त्री फिरवली. सॉरी आपण हा म्हणजे आपण आलो बघितलं बोललं पाहिजे ना आपण आलो बघितलं बोललं पाहिजे बरोबर आहे ना मस्त गप्पा मारतो आपण. अरे गौऱ्या नको ना तिचा गचा प्रॉब्लेम आहे नाग्या तू ग नको बोलू कळतं का तुला नको बोलू ओके. हॅलो हॅलो हो मी पुन्हा झोपलात हां हां सॉरी. एक काम करूया मी नाही तुम्ही मी म्हणजे आपण बोलूया. सॉरी आपलं नाव चौरव. थोडस विचित्र नाव आहे ना पण आता मला ह्याची सवय झाली चौरव. मला असं तुम्ही बोला भारताचा नॅशनल पक्षी कोणता मोर. त्याचं पहिलं अक्षर म. त्याचा काय प्रॉब्लेम आहे का नाही त्याचं मी चौरव मोरे. हॅलो एव्हरीवन आय एम चौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पगडा. सॉरी मग ते काय चुरचुरते. सॉरी 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 तुम्ही बसा ना प्लीज. हॅलो एव्हरीवन आय एम चौरव मोरे फ्रॉम पवई ब्रिज पगडा. काय करू माझं ते हात तुमचं सगळं सॉरी बुवा म्हणजे सॉरी सॉरी तुम्ही बोला विचारा मला. हा मी अच्छा म्हणजे मी बोलू तुम्ही ऐकताय. हा म्हणजे काय होतंय बोला. मी बोलते ठीक आहे सॉरी. तुम्ही काय करता. आय एम ॲक्ट. असं हे झालंय कळक झालं कळक. सॉरी म्हणजे काय नाही मी एक अभिनेता आहे. अय्यो हो अभिनेता. खरं सो स्वीट. जमतंय. ऐका ना मी बोलतच नाही शांत बसतो शांत.
हे काय होतं? ऍक्च्युली माझा ना अजून एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय? समोरचा माणूस 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ शांत बसला की मी त्याला धरून आपटते. हाय प्रॉब्लेम. नाईस नाईस. नाही, मला माहिती होतं की तुम्हाला त्रास होणार. मी सांगते माझ्या पप्पांना की ह्याही मुलांनी मला नकार दिलाय. नाही 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 नाही, मी कुठं तुम्हाला नकार दिलाय? नाही दिलाय. नाही, थँक्यू. पण अशा किती मुलांनी नकार दिलाय? बऱ्याच मुलांनी. म्हणजे माझ्या पप्पांनी जो मुलगा माझ्याशी लग्न करेल त्याला 10 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं तरी कोणी माझ्याशी लग्न करत नाहीये. किती? 10 कोळी? काय? 10 कोळी? नाही, कोटी. पाणी पिता का? लागेल थोडं. सॉरी. अरे झोपली परत. हो उठा, मला पाहिजे पाणी. हा बस. हे पिताना नका मारू. नाही, तुरंत मरेन मी. नाही नाही नाही. फाईन प्लीज. ते टाइम प्लीज असं असतं तुमच्यासाठी. आता मला लय कळलंय. फाईन प्लीज. सगळं प्या, सगळं. आता का? ते ग्लास ठेवताना टक असा आवाज आला ना. ह्याचा कसा आवाज आला? टक असा आवाज आला ना. मग हे ठेवल्यावर असाच आवाज असाच येणार ना का? असं येईल? ह्याचा आवाज असा येईल का? आला. आता काय करणार? नाही, मग ठीक आहे. का ठीक आहे? ते तुम्ही 3 वेळा टक टक केलं ना, मग मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे 2 वेळा केलं की मी मारते. हे अधिकानं सांगितलं. अरे हो हो उठा. हे मी चाललो. कुठे? अरे हाट. सॉरी. हाट. सॉरी. सॉरी. हाट. सॉरी. लागले सांग. कडक, मजा आली. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई? गौऱ्या, बरं वाटलं जरा. खूप मार खाल्लास, आमचा सतत अपमान करत असतोस, त्यामुळे कुठेतरी जरा बरं वाटलं. आणि असं स्वतःचा अपमान करून घेऊन तुला मार खायला आणि तशी ॲक्टिंग करायला तर आवडतेच मनापासून. त्यामुळे तू ते खूप छान केलंस, सुंदर परफॉर्म केलंस गौरव. एनर्जी खूप मस्त होती आणि तू जे जे काही शोधून काढत होतास प्रत्येक ट आणि ग नंतर ते खूपच चमत्कारिक होतं. फार मजा आली त्याची. वनिते, खूप सुंदर दिसतीयस या गेटअपमध्ये, फारच चिकणी दिसतीयस. तूही फार मस्त केलंस. या स्किटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं होतं आणि तुम्ही बँग ऑन होता टायमिंगच्या बाबतीत. छान संकल्पना आणि छान लेखनाला पुरेपूर न्याय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा. वने, तुझ्या टायमिंगसाठी आणि गौऱ्या तुझ्या रिॲक्शनसाठी या विशेष टाळ्या. थँक्यू. सुपरहिट. थँक्यू. थँक्यू सर.